आजच्या सत्रामध्ये आपण 247 पासून तर ज्या स्मृती आहेत त्या श्रवण करणार आहोत। माहिम भट्टदास्या होड घाली म्हणणे। माहिम भट्ट यांच्या दास्य संबंधित आचार्य भट्टोबास म्हणतात की मी होड घालीन, म्हणजे त्यांच्या दास्याविषयी मी कुणाशीही पैज लावू शकतो। एकू दिसू भट्टोबासी म्हणितले। एक दिवशी भट्टोबासादी सर्वजण बसलेले असताना काही सेवादास्याचा विषय निघालेला असेल किंवा माहिम भट्टांचा काही विषय निघालेला असेल, त्यावेळी आचार्य भट्टोबास म्हणतात, माहिम भट्टा ते श्री प्रभू दास्या वेगळे जो दाखवी। म्हणजे माहिम भट्टांना श्री प्रभू जे आहेत त्या श्री प्रभूंच्या सेवे वेगळं, दास्या वेगळं जो मला दाखवेल की ते रिकामे बसलेले आहेत, तर मी तयासी महावाक्य वाखानेन। म्हणजे दोन्ही गोष्टी ज्या आहेत, दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। महावाक्य वाखाणणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि श्री प्रभूंचं दास्य हे देखील महत्त्वाचं आहे। परंतु श्री प्रभूंचं दास्य देखील कुणालाही घडत नाही। विशेषतः परत ही दुसरी विशेषता आहे। पहिली विशेषता बघितली की दोन्ही गोष्टी महत्त्वाच्याच आहेत आणि दुसरी विशेषता अशी आहे की आमचे स्वामी सांगतात की तेथ समळा जीवा अधिकार नाही। म्हणजे श्री प्रभूंचं दास्य एवढं काही सोपं नाही आहे की जाऊन कोणी करेल ते, असं नाही। किंवा सेवेच्या बाबतीमध्ये जरी बघितलं आपण की सेवा म्हणजे काय, जाऊन पंक्तीमध्ये वाढायचं आहे, पाणी द्यायचं आहे, बसायला टाकायचं आहे, ही सेवा आहे, नेहमीचीच सेवा आहे। परंतु ती सेवा पण कुणालाही घडत नाही। खूप लोक येतात एखाद्या सोहळ्यासाठी, पण सगळ्यांना सेवा घडते असं नाही, सगळ्यांना सेवा मिळते असं सुद्धा नाही। काही लोकांना मिळते, काही लोकांना अपेक्षा असून सेवा मिळत नाही, काही लोकांना सेवा दिसते, काहींना दिसतच नाही, असं पण असतं बरं का। बाकी सेवा करणारा जो व्यक्ती तो कुठलीही सेवा, त्याला काहीच सेवा नसेल तर तो काहीतरी रस्त्यातले दगडच बाजूला करेल, झाडूनच काढेल, जी सेवा कोणाला दिसत नाही त्याला ती सेवा दिसते। काही लोकांना सेवा घडते, काही लोकांना घडतच नाही। म्हणजे सेवा दोघंही करतात, त्यापैकी काही लोकांना सेवा घडते कारण की ते आवडीपूर्वक ती सेवा करत असतात, त्या सेवेचं महत्त्व जाणून ती सेवा करत असतात। आणि काही लोक करायचं म्हणून करत असतात, लोकांना दिसावं म्हणून करत असतात। तर सारंग पंडित होते, अभय होत्या, अभयांचं एकदा स्वामींनी भोजन स्वीकार केल्याचा उल्लेख आहे, अजूनही केला असेल पण एकदाचा उल्लेख महत्त्वाचा आहे। आणि ते भोजन त्यांनी स्वामींनी स्वीकारलं देखील आणि अभयांना ते भोजनाचा जो काही गोमटा आहे ते गोमटं त्यांना घडलं देखील। पण सारंग पंडितांनी 60 वेळा स्वामींना उपहार केलेला आहे, आरोपणा दिलेली आहे। 60 वेळा आमच्या स्वामींनी त्यांच्या भोजनाची आरोपणा केलेली आहे, परंतु त्यांना भोजन देऊन सुद्धा त्यांना त्याचं गोमटं मात्र घडलं नाही। क्रिया केली आहे पण गोमटं नाही घडलं। म्हणजे यातल्या यात आपण कितीतरी गोष्टी बघितलेल्या आहेत। तसं सेवा दास्य जे आहे, एकदा तर स्वामींना अपेक्षित होतं की कोणीतरी जावं स्वामींच्या श्रीप्रभूंच्या सेवेला। त्यावेळी आबाईसांकडे स्वामी तसा उल्लेख करतात देखील, परंतु ते म्हणतात नाही, आमच्या घरी बाळणपण आहे, हे आहे, ते आहे, सगळं सांगितलं त्यांनी। लक्षात घ्या की आपल्या समोर प्रस्ताव कुठला येतोय, प्रपंचाचा एक प्रस्ताव आहे आणि परमेश्वराचा एक प्रस्ताव आहे। आपण कुठल्या प्रस्तावाला महत्त्व देतो, कुठल्या प्रस्तावाला महत्त्व द्यावं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। स्वामींनी सांगितलं, ओखटे गोमटे जाणे परी जाणोनीची करी। आपल्याला सगळ्यांनाच माहिती, सगळं माहिती आहे, परंतु जेव्हा निर्णयाची वेळ येते त्यावेळेला आपण प्रापंचिक प्रस्तावाला थोडं जास्त कल देतो, त्याला जास्त महत्त्व देतो
आणि तिकडचाच निर्णय घेऊन टाकतो. परमेश्वराच्या संबंधित जे काही प्रस्ताव आहे त्याला आपण महत्त्व देतो, पण त्याचं अनुपालन करत नाही. मी कुठेतरी वाचलेलं होतं की चांगल्या गोष्टीचे चाहते सगळे असतात, अनुयायी मात्र कमी असतात. सगळ्यांना वाटतं असं झालं पाहिजे, स्मरण केलंच पाहिजे, हे सगळ्यांना वाटतं. असं जगात कोणी माणूस नाहीये किंवा म्हणजे मानवपंथी नाहीये की ज्याला वाटतं की स्मरण झालंच नाही पाहिजे. वाटतं सगळ्यांना, पण अनुयायी मात्र त्याचे कमी आहेत. म्हणजे ते विधी करणारी व्यक्ती मात्र कमी आहे. वचन पाठांतर झाले पाहिजे सगळ्यांनाच वाटतं, पण वचन पाठांतर करणारे अनुयायी मात्र कमी आहेत. म्हणून इथे चांगल्या गोष्टीचा जो प्रस्ताव आहे, भट्टोबासांकडे पण तो प्रस्ताव आला. जेव्हा ते आई आणि सर्व परिवारासोबत ते गावाकडे निघालेले आहेत, स्वामींचं अवस्थान खडकुलीला आहे, आणि त्यांच्या मनामध्ये दोन प्रस्ताव आले. कुणी आणले नाही, आले आपोआप. आणि आल्यानंतर एकीकडे प्रपंच आहे, एकीकडे परमार्थ आहे. ह्याच्यातलं निवडायचं काय आहे? मुलं लहान आहेत, पत्नी आहे, ती एक जबाबदारी आहे, आईची जबाबदारी आहे, आणि सगळी जबाबदारी भट्टोबासांवरच आहे. घरी कोणी नाही दुसरं पुरुष माणूस. आणि मग अशा वेळेला दोन्ही प्रस्ताव जे आहेत ते दोन्ही महत्त्वाचेच प्रस्ताव आहेत त्यांच्यासाठी. त्यांच्या दृष्टीने, ज्ञानाच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे तो प्रस्ताव भट्टोबासांनी स्वीकारला. आणि स्वाभाविकपणे जर का दोन्ही प्रस्ताव बघितले तर दोन्ही महत्त्वाचेच आहेत, दोन्ही जबाबदाऱ्या भट्टोबासांकडेच आहेत. परंतु ज्ञानाच्या दृष्टीने बघितल्यानंतर काय प्रस्ताव महत्त्वाचा आहे? जसं आपण जेवताना पाणी पित असतो ना, पाणी पिणं महत्त्वाचंच आहे, परंतु ते जेवताना पिणं आरोग्य दृष्टीने थोडंसं चुकीचं आहे, आहार दृष्टीने ते थोडं चुकीचं आहे. म्हणजे तरी सुद्धा आपल्याला कशाला महत्त्व देता आलं पाहिजे? जे योग्य आहे त्याला महत्त्व देता आलं पाहिजे. जे आपल्याला आवडतं त्याला महत्त्व द्यायचं नाही. जे योग्य आहे ते आपल्याला आवडलं पाहिजे, आणि जे आपल्याला आवडलं आणि जे योग्य आहे त्याला महत्त्व दिलं पाहिजे. आणि म्हणून भट्टोबासांकडे दोन्ही जबाबदाऱ्या महत्त्वाच्याच आहेत, परंतु त्यांनी ज्ञान दृष्टीने बघितल्यानंतर त्यांना परमेश्वर पैकीची जी जबाबदारी ती जास्त महत्त्वाची वाटली, की त्यामध्ये आपण प्रवेश करूया, त्या जबाबदारीला आपण स्वीकारूया. जबाबदारी म्हणजे पंथाची जबाबदारी नाही आहे, ही वैयक्तिक स्वतःची जबाबदारी आहे. आणि मग भट्टोबासांनी त्या प्रस्तावाला महत्त्व दिलं, आणि परमेश्वराचा जो प्रस्ताव आहे त्या परमेश्वराच्या प्रस्तावाला भट्टोबासांनी स्वीकारलेला आहे. परंतु आबाईसांच्या समोर जेव्हा दोन प्रस्ताव आले तेव्हा त्यांनी प्रपंचाचा प्रस्ताव स्वीकारलेला आहे, परमेश्वराचा नाही. आता इथे दोन अवतार आहेत, परमेश्वर एक आहेत, पण मात्र अवतार दोन आहेत. एक आमचे श्री चक्रधर स्वामी आहेत आणि एकीकडे आमचे श्री प्रभू महाराज आहेत. एक अवतार दुसऱ्या अवतारांची सेवा विहित करत आहेत. असं पण नाही की कोणतरी माणूस सांगतंय आपल्याला, असं पण असतं बरं का. सेवा आपल्याला कोण सांगतंय यावर ती सेवा करायची की नाही करायची हे आपण ठरवत असतो. कोणी जर का नवीन उपदेशी बनत असेल तर आपण कालचा माणूस आलेला मला काम सांगतो, म्हणजे त्यावेळेला आपण ती महत्त्वाची सेवा करत नाही. कधी कधी असं असतं की आता ही लहान लहान मुलं असतात, यांना काही गोष्टी कळतात, ते आपल्याला सांगतात ते असं चुकीचं आहे बरं का, परंतु आपण म्हणतो तू आता तुला काय माहिती आहे, आम्ही किती वर्षापासून पंथात आहोत. म्हणजे महत्त्व आपण विधीला देत नाही, महत्त्व आपण त्या व्यक्तीला देतो. कोण व्यक्ती सांगताय तेच जर का दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीने सांगितलं, आपल्या सिनियर, त्यांनी चुकीचं जरी सांगितलं तरी आपण ते स्वीकारत असतो. आणि म्हणून आपल्याला तो प्रस्ताव म्हणजे एक तर आपल्या समोर काय आहे ते ईश्वरोक्त आहे, विधियुक्त आहे की जीवोक्त आहे, म्हणजे जीवाने निर्माण केलेलं आहे, हे सगळं पहिले आधी पडताळणी आपल्याला करता आली पाहिजे. जेव्हा भाजी घ्यायला जातात ना, कोथिंबीर दोन्ही प्रकारच्या असतात, तर ती नेमकी तीच कोथिंबीर घेता आली पाहिजे. कोथिंबीर घेताना सामान्य व्यक्तीला कळणारच नाही कुठली कोथिंबीर घ्यायची आहे. मग ते कळायला पाहिजे की कशाचा सुगंध येतोय, काय बिना सुगंधाचा आहे, ते बरोबर निवडता आलं पाहिजे.
तुम्ही प्रपंचामध्ये असताना जसं कपडे निवडता, दागिने निवडता, भांडी पण निवडता, सगळ्या गोष्टी निवडून घेत असतात, तसं आपल्याला विधी करत असताना देखील कुठला विधी महत्वाचा या वेळेला, त्या विधीला त्यावेळेला आपल्याला महत्व देताच आलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी तर आपल्या चालूच आहे, त्या कधी संपणार नाहीयेत. आपल्या जन्मण्यापासून तर आपल्या मरेपर्यंत त्या गोष्टी चालूच राहतात. आणि म्हणून आबाईसांनी काय केलेलं आहे की प्रपंचाला महत्व दिलं, श्री प्रभूंची सेवा टाकली. विषय चालू आहे की एक अवतार दुसऱ्या अवतारांची सेवा देत आहेत, म्हणजे हे अवतार सुद्धा आपल्याला महत्व देत आहेत. तुम्हाला जेव्हा कोणी काम सांगतं ना, तेव्हा तुम्ही असं समजू नका की यांनी आम्हाला काम का सांगितलं. एवढ्या लोकांमध्ये तुम्हाला त्यांनी महत्वाचं मानलेलं आहे की हे काम हेच करू शकतात, हे कार्य हेच करू शकतात. जसं आता आम्ही काही सोहळा घेत असतो, मग ते विचारतो, मग आमचं बोलणं होतं की फळं आणायला कोणाला पाठवायचं, यांना पाठवायचं का नको, नको त्यांना नका पाठवा. मग ते आमके मग यांना पाठवा फळं आणायला. का? कारण की विडा अवसरासाठी जी फळं पाहिजे ती उत्तम प्रकारची पाहिजे. विडा अवसराला तुम्ही द्राक्ष आणि चिकू घेऊन आले तर तिथेच चेपून जातील ते नारळाच्या खाली इकडे तिकडे. मग विडा अवसराला कुठली फळं आणायची, कशी फळं आणायची, किती म्हणजे भाव वगैरे करून व्यवस्थित परमार्गाचं द्रव्यही वाचवायचं आहे. म्हणजे तोच व्यक्ती तो म्हणेल की एवढ्या उन्हात मला काय पाठवतं, दुसरं कोणी भेटलं नाही यांना. म्हणजे त्यांच्या त्या गुणवत्तेवर तो विश्वास ठेवलेला आहे, म्हणून तुमची निवड केलेली आहे, म्हणून तुम्हाला ते पाठवलं जात आहे. म्हणजे हे लक्षात घ्या. तुम्ही म्हटले की एवढ्या उष्णतेमध्ये आम्हाला चपात्या बनवायला लावल्या, परंतु तुम्ही चपात्या चांगल्या बनवता, चांगल्या शेकल्या जातात, चांगल्या फुगतात चपात्या, म्हणजे तुम्ही उत्तम तर तयार करता, म्हणून तुम्हाला ते सांगितलेलं आहे. म्हणजे आपली गुणवत्ता कोणीतरी बघत असतं आणि म्हणून ते काम आपल्याला सांगत असतं. आपल्याला कमीपणा वाढू द्यायची आवश्यकता नाही. आमच्या श्री चक्रधर स्वामींनी आबाईसांचा तो गुण बघितला की खरोखर सेवेमध्ये त्या उत्तम होत्या, परंतु आपण नुसतं उत्तम असून चालत नाही. उत्तमासकट आपल्यातले जे काही अडथळे असतील ते अडथळे सुद्धा आपल्यामध्ये नसले पाहिजेत. बाकी सगळं आहे, परंतु अडथळा जर का आला तर तुम्ही पुढे काहीच करू शकत नाही. तुमचे सगळे वाहन आहे, सगळं आहे, तुम्ही निघालेत, पण मध्ये ट्रॅफिक आलं तर काय करणार तुम्ही? ट्रॅफिक म्हणजे तो अडथळा आहे, काहीच करू शकत नाही, तुम्ही तिथंच थांबावं लागतं. परंतु तो अडथळा आपण नासू शकतो, आपण थोडं लवकर निघू शकतो किंवा एखादा दुसरा रस्ता बघू शकतो. म्हणजे विविध त्याच्यासाठी उपाय असू शकतात. त्या पद्धतीने जरी आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये आपण 1 तास अडकणार आहोत, तर 1 तास आधी निघा. म्हणजे 1 तास जरी अडकलो तरी आपण वेळेवर तिथे पोहोचतो. म्हणजे त्याला उपाय आहेत. आमचे स्वामी सांगतात उपाय नाही अशी कुठलीच गोष्ट या जगामध्ये नाही, सगळ्या गोष्टींना उपाय आहे. म्हणून आबाईसांनी जे आहे तो अडथळा त्यांचं आलं हे सुद्धा त्यांच्या लक्षात नाही आलं. आपल्याला तरी ज्ञानानुसार अनेकांचे दाखले पुरावे भेटले म्हणून आपल्याला कळतं बरं का की आपला अडथळा आला. आपल्याला एखाद्या विधी कार्यासाठी जायचं, सगळी तयारी झाली आणि तेवढ्यात काहीतरी आपण आजारी पडलो म्हणा किंवा काय झालं, जसं ते महादेव राजा निघाला, आधी काय झालं, पटाचा हाती पडला, म्हणजे हत्ती मेला त्याचा. ते म्हणाले अपशकुन झाला, आता हत्तीचं आयुष्य संपलं तो मेला. याचं आपल्याला अपशकुन काय आहे? मग दुसऱ्या दिवशी परत निघाला, तेव्हा मोठा पाऊस आला. मग ते पाऊस असा आला की कोणाला बाहेर पडू देईना. हत्तीच्या बाबतीत तसं काही नव्हतं, हत्ती तर मेला होता, तेव्हा तो निघून जाऊ शकला असता, परंतु तो अडथळा जो होता तो त्यांनी अजून वाढवला. जर का तो गेला असता तर बरं झालं असतं, परंतु न गेल्यामुळे अडथळा अजून वाढला की दुसऱ्या दिवशी मग बाहेरही पाय ठेवता येईना. मग आपल्याला आपला अडथळा कळाला पाहिजे आणि अडथळा जरी आला तरी जबरदस्ती तो विधी करायचा. मी त्याच्यासाठी एक उदाहरण सांगत असतो की आपल्या अंगावर एखादं कपाट पडलं जडवालं, तर तुम्ही काय करता? पडू देता की न पडू देता? काय करता तुम्ही नेमकं? पडू देता का? त्याला आपण दोन्ही हात लावून लोटतो. आता त्याचं वजन जेवढं असेल तेवढी ताकद तुम्ही लावता. प्लॅस्टिकचं असेल एकदम तर हलकंच तुम्ही तिथे हे करू शकता, पण वजनी जेवढं वजनी असेल
तेवढी ताकद तुम्ही लावता आणि त्या कपाटाला पलीकडे लोटण्याचा प्रयत्न करता आणि ते कपाट पलीकडे जातं. अडथळे असेच असतात. अडथळे हे येतात तेव्हा आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करतात. आपण काय करायचं, त्यांना लोटण्याचा प्रयत्न करायचा. आपण काय करतो, त्या अडथळ्यांमध्ये दबून जातो. आता ते जसं शुगरवाला माणूस असतो, त्याला दोनदा कोणी जर का आग्रह केला, घ्या काय होत नाही, तो खाऊन घेतो आणि त्यालाही खायची इच्छा असते आणि तो दबून जातो त्या आग्रहामध्ये. परंतु असं दबायचं नसतं. अडथळ्यांना आपल्याला दाबू द्यायचं नसतं. अडथळ्यांना लोटून पलीकडे टाकून द्यायचं असतं. ते आमच्या आबाईसांना तेव्हा लक्षात नाही आलं. म्हणून ज्ञान असावं का, आबाईसांना ज्ञान नव्हतं अशातला भाग नाही. परंतु कधी कधी आपल्याला आपल्या ज्ञानाच्या आचरणापेक्षा अडथळ्याचा जो काही भाग आहे तो मोठा असतो. त्यावेळी ते कार्य, ज्ञानाचं कार्य तिथे आपल्याला विजृंभित होत नाही, ज्ञान असून सुद्धा. तसं आबाईसांचं झालं. परंतु आपल्याला एक बाजू बघावी लागेल की आबाईसांना आमच्या देवाने निवडलं देखील, आणि ते सुद्धा श्री प्रभूंच्या सेवेसाठी. आमचे स्वामी सांगतात तेच समळा जीवा अधिकार नाही, म्हणजे त्या ठिकाणी अनधिकारी जो जीव आहे, ज्याची योग्यताच नाही, असा जीव श्री प्रभूंच्या सेवेत राहू शकत नाही. राहण्याचा त्याला म्हणजे श्री प्रभूच त्याला ठेवणार नाहीत. अशा प्रकारचं श्री प्रभूंचं अवतार कार्य आहे की त्यांची ती खावणी आहे. म्हणून त्या ठिकाणी आबाईसांची निवड आमच्या देवाने केली. मग नंतरच्या काळात असं झालं की ते भाग तर संपला. नंतरच्या काळात आबाईसांना काही गोष्टी कळायला, लक्षात आल्या. जे मळीनत्व होतं ते निघून गेलं, अडथळा निघून गेला आणि श्री प्रभूंची सेवा उपस्थित आहे. नंतर ते जेव्हा बोलले, स्वामींनी परत चिंता व्यक्त केली की श्री प्रभूंच्या सेवेसाठी कोणतरी असलं पाहिजे तिथे, तेव्हा आबाईसा स्वामींना म्हणत नाहीत. आणि स्वामींनी आधी म्हटलं तेव्हा आपण नाही म्हटलं. मग त्या बाईसांना सांगतात की मी जायला तयार आहे बरं का. बाईसांनी मोठ्या आनंदाने त्यांना सांगितलं की स्वामींना की आबाईसा या जायला तयार आहेत. त्यावेळेला त्या ठिकाणी काय झालेलं आहे की ज्या बाईसा आहेत, बाईसांनी स्वामींना सांगितल्यानंतर त्या ठिकाणी स्वामींना मागील थोडीशी खंती आहे. खंत कशासाठी आहे? आमचा शब्द मोडला म्हणून खंत नाही आहे. महत्त्वपूर्ण जी सेवा आहे ती उपलब्ध झाल्यानंतर त्याला नाही म्हटलं याची खंत देवाला आहे. म्हणजे परमेश्वराला काय महत्त्वाचं आहे आपल्या बाबतीमध्ये याची सर्व जाणीव असते आणि त्या अनुषंगाने आपण परमेश्वराच्या प्रत्येक म्हणण्याला होकार दिलाच पाहिजे. म्हणजे देव आपल्या बाबतीत जेही म्हणतात त्याच्याविषयी तुम्हाला कुठलाही शंका, संदेह मनात असणं आवश्यक नाही. जी संधी देवाने उपलब्ध करून दिली, निरोपणा ऐकण्याची संधी असेल, देवपूजा वंदनाची संधी असेल, मोठे कोणी अधिकरण आले त्यांना भेटण्याची संधी असेल, सेवा दास्य उपस्थित झाले त्याची संधी असेल, जोही निरोप तुमच्यापर्यंत येतो तो देवाने पाठवलेला असतो आणि त्याला आपण नाही म्हणायचं नसतं. त्याला आपण उपस्थित राहायचंच असतं. कारण की देवाने त्यासाठी आपली निवड केलेली असते आणि आपल्यापर्यंत तो निरोप पोहोचवलेला असतो आणि तो सर्वस्वी तो निरोप आपल्या भल्याचा असतो. जर का आपण त्या निरोपाच्या आधाराने त्या ठिकाणी उपस्थित झालो तर तुमच्यासाठी तिथे भलंच होणार आहे, तुमचं नुकसान काहीच होणार नाही. आणि म्हणून तिथे आमचे स्वामी जे आहेत ते म्हणतात नको नको. बाईसांना म्हणतात त्या जरी जायला तयार असल्या तर त्या जर का श्री प्रभूंच्या सेवेला गेले तर त्यांच्या घरातले काही कामं आहेत, लेकीचे सुनेचे बाळणपणे ते कोण करेल? श्री प्रभूंच्या सेवेपेक्षा ते जास्त महत्त्वाचं आहे, म्हणून त्यांना नको. असं म्हटल्यानंतर आबाईसांना जास्त दुःख झालं की बरोबर त्यांच्या चूक लक्षात आली की ही जर का जी काही जाण्याची जी काही जबाबदारी आहे ती तेव्हाच मी स्वीकारली असती तर ती सेवा आधीपासूनच मला प्राप्त झाली असती आणि स्वामी जे आहेत ते उदास झाले नसते. देवाचा शब्द मी भंग केला, शब्द मोडला, म्हणजे इत्यादी प्रकारे देवाला खंती येईल असं कार्य मी केलं.
आणि म्हणून त्यांना अजून दुःख होतं की चूक किती आहे माझी. ते दुःख केल्याचाही लाभ आहे. मानभाव पंथाच्या संबंधित तुम्ही जे काही कराल, सेवा केली तर तेही महत्त्वाचं आहे. सेवा करत असताना तुम्हाला काही दुःख झालं वगैरे काही, ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तुमचे अनेक अडथळे दोष त्याच्यामध्ये नासत असतात. आणि म्हणून आमच्या आबाईसांनी ते दुःख केलं. दुःख केल्यामुळे काय झालं की त्यांचा तो अजून काही अडथळा असेल तोही नासला. स्वामी प्रसन्न झाले आणि आबाईसा मग थेट कुठे गेल्या, श्री प्रभूंच्या सन्निधानी गेल्या. आबाईसा या भटोबासांच्या आई आहेत आणि वयस्कर आहेत वयाने सुद्धा, परंतु सेवा मात्र इतक्या उत्तम प्रकारची केली की श्री प्रभूंच्या ठिकाणी, जसं आमच्या स्वामींच्या ठिकाणी बाईसा होत्या सेवेअर्थी, बाईसांना विचारल्याशिवाय कोणी काही करत नव्हतं, तसं पुढच्या टप्प्यामध्ये आबाईसांना विचारल्याशिवाय कुठलंही कार्य त्या ठिकाणी होत नव्हतं. आबाईसा जे म्हणतील ते, इतकं आबाईसांचं महत्त्व त्या ठिकाणी वाढलेलं आहे. कारण की ती जी सेवा त्यांनी केली, एकदा अडथळा, एकदा ठेस त्यांना बसलेली आहे. म्हणून आत्ता जेव्हा ते श्रीप्रभूंच्या सेवेला गेले तेव्हा अत्यंत आवडीपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी सेवा केलेली आहे. ते श्री प्रभूंना सुद्धा त्यांची सेवा उत्तम प्रकारची अशी वाटायची. मनापासनं केलेलं कुठलंही काम हे चांगलं होत असतं. मनापासनं केलेलं कुठलंही कार्य हे लोकांना सहजपणे आवडतं. मनापासनं केलेला कुठलाही पदार्थ याची चव उत्तम प्रकारची होते. त्याच्यात काही जरी नाही टाकलं तुम्ही, थोडक्या वस्तूंमध्ये सुद्धा तो पदार्थ चांगल्या प्रकारचा तयार होत असतो. व्यवस्था थोडकी जरी असली तरी त्याच्यामध्ये उत्तम प्रकार आपल्याला जाणवत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आबाईसांचं जी काही सेवा आहे ती श्री प्रभूंनी सुद्धा स्वीकारली. कारण की आबाईसांच्या निर्णयामुळे आमचे स्वामीही प्रसन्न झालेत की योग्य निर्णय तुम्ही घेतलेला आहे. त्याच्याविषयी त्यांना न स्वीकारल्याचं दुःखही आधीचं होतंच. त्याच्यामुळे अडथळे नासले, योग्यता वाढली. ते तर समळा जीवा अधिकार नाही, ती समळता जी होती त्यांच्याकडे ती निघून गेली, अमळ झाले ते. म्हणजे आता तो अडथळा राहिला नाही. आणि म्हणून जी सेवा ते करायचे ती श्रीप्रभूंना स्वीकारणीय असायची. नाही तर श्रीप्रभूंना कोणी सेवा केली तर ती मान्य नसायची, नाही म्हणायचे श्रीप्रभू, स्वीकारायचं नाही. अशा प्रकारची स्वामींची प्रवृत्ती होती, परंतु ह्यांची सेवा मात्र स्वीकारलेली आहे. आपला विषय सुरू आहे की माहीम भट्टा ते श्रीप्रभू दास्या वेगळे जो दाखवी. म्हणजे अशा श्रीप्रभूंची सेवा, एखादे सरळ साधं व्यक्तिमत्व असेल तर त्यांची सेवा आपण सहज करू शकतो. आपण चुकलो की ते सांगतात असं नाही, हे चुकलं बरं का, हे असं असं केलं पाहिजे, ते तसं तसं केलं पाहिजे. परंतु एखादी व्यक्ती अशी असेल की आपण चुकलो चिडणारी असेल तर, ओरडणारी असेल तर, त्यांची सेवा करताना आपल्या आधीच थरथर कापत असतं. मनामध्ये आधीच धाकधूक असते, काय होईल काय नाही. श्रीप्रभूंचं सुद्धा दोन्ही बाजू आम्हाला बघायला मिळतात. श्रीप्रभू म्हणजे राऊळ माय राऊळ बाप. त्यांच्याविषयी पूर्ण रिद्धपूर प्रांतामध्ये त्यांच्याविषयी त्यांना माता आणि पिता असं म्हणायचे. माता म्हणजे मायाळू पण आहे आणि पिता म्हणजे पालन पोषण करणारे आहेत. म्हणजे एखाद्याचं रक्षण पण कोणी करावं तर श्रीप्रभूंनी करावं, आणि एखाद्याला जीव सुद्धा लावावा, त्याचं भलं सुद्धा करावं तर श्रीप्रभूंनीच करावं. अशी त्या काळची एक पूर्ण श्रीप्रभूंची प्रसिद्धी, वास्तविकता त्या परिसरामध्ये होती. आणि जर का कोणी चुकलं मग त्याला काही बोलायला किंवा त्याला मारायला सुद्धा श्रीप्रभू मागे पुढे बघत नव्हते. जसं ते दामूर्ताचं सांगितलं, त्याच्या डोक्यातच नारळ फेकला श्रीप्रभूंनी. म्हणजे अशी सुद्धा प्रवृत्ती, असं आमच्या स्वामींनी कधी केलं नाही. परंतु श्रीप्रभूंच्या या कृत्यामागे, या लीळेमागे सुद्धा त्या जीवाचं भलंच आहे, नुकसान नाही. श्रीप्रभूंनी कुणाचंही नुकसान केलं नाही. एवढंच काय, परमेश्वर अवतार व्यक्त किंवा अव्यक्त हे कुणाचंही नुकसान करत नाहीत. हे पहिले लक्षात घ्या. परमेश्वराचं वैशिष्ट्य की परमेश्वराचा संपर्क जिथे आला, परमेश्वराच्या संपर्कात जेही गेले त्यांचं नुकसान होत नसतं. तुम्ही आम्ही म्हणतो कसं काय नुकसान झालं, आम्ही तर पंक्तीचा प्रसाद खाल्ला, मग आम्हाला ॲसिडिटी का झाली, अपचन का झालं.
तो प्रसाद तुम्ही अति प्रमाणामध्ये खाल्ला ना. पंक्तीला जे प्रसादाला जे काही पदार्थ होते ते कसे किती खायचे असतात, प्रमाणात खायचे असतात. आपण भरपेट खाल्ल्यानंतर काय होणार, तिथे देव पण काही करू शकत नाही. तुम्हाला जे व्हायचं ते अपचन वगैरे ते होणारच आहे. म्हणून जिथे तिथे देवाला निमित्त ठरवू नका. हे चुका आपण करतो, त्याचा त्रास आपल्याला होत असतो. म्हणून श्री प्रभूंच्या बाबतीमध्ये काही लोकांना वाटायचं की हे नुकसान करतात, परंतु वास्तविकता त्यांना जेव्हा श्री प्रभूंचा अनुभव आला तेव्हा त्यांना लक्षात आलं की अरे याच्यामध्ये तर आपला लाभच झाला, नुकसान काही झालेलं नाही. मग त्यांना श्री प्रभूंचं महत्त्व कळायचं. एकदा एक जण रुद्धपूरमध्ये येत आहे आणि येत असताना त्याची शिदोरी वगैरे आहे सोबत, आणि मग त्यांनी मनात म्हटलं की आपण जर का गावात गेलो, श्री प्रभू भेटले तर काय करतील, कुठून आले असतील कुणाच्या घरून वगैरे, ते हात स्पर्श या शिदोरीला करतील, आपली शिदोरी विटाळेल, मग ती खाता येणार नाही. मग आता काय करायचं, गावाच्या बाहेरच आपण शिदोरी खाऊन घ्यायची. आणि म्हणून त्यांनी ती शिदोरी एका झाडाला अडकवली आणि ते हातपाय धुण्यासाठी पाण्याच्या दिशेकडे गेले. तिथून हातपाय धुवून येतायत तर बघतात तर श्री प्रभू तिथे आले, शिदोरी सोडली आणि स्वामींची आरोगणा सुरू आहे. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की बघा, मी तर म्हटलं की श्री प्रभूंच्या नजरे आड आपण शिदोरी खाऊन घेऊया, परंतु रुद्धपूर प्रांत आहे हे, श्री प्रभूंच्या दृष्टी वेगळं एकही जागा अशी नाही आहे जिथे श्री प्रभू नाही आहेत. जिथे उलट नाही म्हटलं तिथे श्री प्रभू उपस्थित होतात. म्हणजे त्या त्या जीवांच्या ठिकाणी ते सगळे कणवेचे जीव आहेत. मायेने त्या सर्व जीवांचं संपादकत्व त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून ते कणवेचे जीव आहेत की त्यांना वाटतं श्री प्रभूंनी येऊ नये आमच्या घरी, तर श्री प्रभू आवर्जून त्यांच्या घरी जातात. आम्हाला तर किती दिवसाचं वाटतं की देवाने आमच्या घरी यावं, आमच्या घरी देव येतच नाही. येतात का? कधी दिसले का तुम्हाला देव? कधी जाणवले का? येतात देव आपल्याकडे, पण आपल्याला त्यांची जाणीव झाली पाहिजे. तुम्ही स्मरण करता तेव्हा देव तुमच्याकडे येतात. तुमच्या घरी जेव्हा निरूपण होतं, तुम्ही जेव्हा लीळा वाचता, तुम्ही देवाला आठवता, तेव्हा तेव्हा देव तुमच्या घरी येत असतात. पण ते आपल्याला जाणवले पाहिजेत, त्यांचा अनुभव आला पाहिजे, तर ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इथे माहीमभट्ट जे आहेत ते माहीमभट्ट आमच्या स्वामींकडनं त्यांना बोध झालेला आहे डोमेग्रामला, आणि अनुसरणाबद्दल त्यांनी भरपूर श्रवण केलं आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की लवकरात लवकर अनुसरावं, 1 वर्षामध्ये अनुसरण घ्यावं असं त्यांची निश्चिती झाली. मग त्यांनी म्हटलं 1 वर्षात जर का आपलं काही बरं वाईट झालं तर 6 महिन्यात अनुसरण घेऊया आपण, निम्म झालं. पण 6 महिन्यात जर का काही झालं तर 3 महिन्यात घेऊया. मग 3 महिन्याचं 1 महिन्यावर आलं की 1 महिन्यात अनुसरण घेऊया आपण. 1 महिन्याचं 15 दिवसावर आलं, 15 दिवसाचं आजवर आलं आणि आजचं आत्तावर आलं. म्हणजे आज अनुसरण घेऊया, नाही आज पण नाही घ्यायचं, आत्ता घ्यायचं आहे. आणि जसे आलेले होते अवकाशाला, स्वभावाला, तिथूनच रुद्धपूरच्या दिशेने चालायला लागलेले आहेत. घरी गेले नाहीत, मध्यभागी उभे आहेत. एकीकडे रुद्धपूर आहे, एकीकडे घर आहे. लीळाचरित्रातले 2 व्यक्ती आपल्याला बघायला मिळतात. दोघांचाही प्रवास झालेला आहे. एकाचा बरोबर झाला, एकाचा चुकीचा झाला. द्विज गोरक्षांच्या लीळेमध्ये त्यांना प्रचिती आली हे कृष्ण महाराज आहेत. म्हणजे जेव्हापासून आलेले आहेत, माझ्या गाईचं दूध दुभतं वाढलेलं आहे, बाकीचं जे काही तूप वगैरे याच्यामध्ये सर्वामध्ये वाढ झालेली आहे, आणि हे तर काहीच खाऊ पिऊ घालत नाही, म्हणजे हे कृष्ण महाराज आहेत. हे लक्षात आलं. झाडावर चढून सगळं तो बघत होता, झाडावरून उतरला खाली आणि सगळ्यात पहिले जाऊन स्वामींचे श्रीचरण धरावे, वंदन करावं, शरण जावं. हे न करता तो कुठे गेला? तो म्हटला की आधी पत्नीला सांगू. म्हणजे पत्नीला महत्त्व द्या, पण एवढंही नका देऊ, देवापेक्षा जास्त महत्त्व नको. आधी महत्त्व देवाला द्या. पतीला महत्त्व द्या, पण देवापेक्षा जास्त नको. पतीला परमेश्वर माना, पण परमेश्वराला नित्यपती आधी माना. परमेश्वर तर मृत्यपती आहे, पतीचं आहे तर मृत्यपती आहे, परंतु परमेश्वर नित्यपती आहे. म्हणून त्यांना जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे. म्हणजे जे काही तुम्हाला सांगायचं आहे
पत्नीला सांगायचं असेल तर पत्नीने पतीच्या आधी परमेश्वराला सांगावं. पतीला सांगायचं असेल तर पत्नीच्या आधी त्यांनी परमेश्वराला तो प्रस्ताव आधी मांडला पाहिजे. जे तुमच्या मनात आहे, संकट असेल, काही शंका असतील, काही समस्या असतील, तर त्या सर्वात आधी कुणापुढे मांडायच्या असतील तर देवापुढे ते मांडा. नंतर पाहिजे ते माणसापुढे मांडत बसा तुम्ही नंतर, पण आधी देवापुढे मांडले पाहिजे. द्विज गोरक्षांच्या त्या ब्राह्मणाने जर का आधी देवापुढे प्रस्ताव मांडला असता तर आज तो देवासोबत पुढे प्रवास त्याचा सुरू झाला असता, कदाचित, काय सांगता येतं. परंतु त्यांनी तो अडथळा जोडलेला असल्यामुळे पत्नीकडे धावत गेला आणि सांगितलं असं असं आहे, तू पूजनाची तयारी कर, देव येतील, त्यांचं पूजन करू, आपण श्रीचरण धरू, एक पाय तू धर, एक पाय मी धरेन. परंतु आपल्या हे लक्षात आलं पाहिजे, देव काहीसे न पूजावा भजावा न लगे. आमच्या स्वामींना पूजन स्वीकारायचं असतं तर आले असते त्यांच्या घरी. आमच्या देवाला कुठलंही पूजन वगैरे काही स्वीकारायचं नाही. देवाला अपेक्षित आहे की जीवाने मला शरण यावं. ते शरण येण्याची त्यांनी क्रिया केली पाहिजे. तो पूजन विधीमध्ये अडकल्यामुळे देव बाहेरे वायरे निघून गेलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ह्यांचा प्रस्ताव चुकला हे लक्षात आलं. आता दुसरा प्रस्ताव आहे भट्टोबासांचा आहे. भट्टोबासांकडे 2 प्रस्ताव आले, त्यातला त्यांनी परमेश्वराचा प्रस्ताव मान्य केलेला आहे, स्वीकारलेला आहे. तिसरा प्रस्ताव माहीमभट्टांचा आपल्याला बघायला मिळतो लीळाचरित्रामध्ये. त्यामध्ये सुद्धा माहीमभट्टांकडे 2 प्रस्ताव आहेत. आता जिथे उभं आहे तिथून एक तर आपण डावीकडे गेलो तर घर आहे आणि उजवीकडे गेलो तर रिद्धपूर आहे. असं लीळाचरित्रात डावीकडे उजवीकडे नाही आहे बरं का. हे आपण सांगतो, जे आपण चुकीचं निवडतो त्याला डावं म्हणावं आणि जे योग्य निवडतो त्याला उजवं म्हणावं. मग कुठे जायचं आहे आता, आणि निर्णय झाला की आजच जायचं आहे. त्यामध्ये सुद्धा अजून कपात केली आणि म्हणाले आज नाही जायचं, आत्ताच जायचं आहे. कुठे जायचं आहे? रिद्धपूरच्या दिशेने जायचं आहे. मग घरी निरोप सांगायचा का? काही कपडे वगैरे काही घ्यायचे का? काही साहित्य घ्यायचं का? शिदोरी घ्यायची का? काहीच नाही. जिथे उभे आहेत तिथून रिद्धपूरचा प्रवास सुरू झालेला आहे. किती महत्त्वाचा निर्णय. आपल्याला ऐकायला काही महत्त्वाचं वाटत नसेल, परंतु तुम्ही जाऊन बघा बरं की तुम्ही बाजारात आलेला आहे, तिथूनच तुम्ही स्थानाला निघून गेलात घरी न कळवता. असं होणारच नाही. तुम्ही एक फोन तरी घरी करता की मी तिकडे चाललोय स्थानाकडे, किंवा इकडे चाललोय, तिकडे चाललोय, कळवतोच आपण. मग या ठिकाणी त्यांनी रिद्धपूरला जाण्याचा प्रस्ताव स्वीकारला. रिद्धपूरला गेले. श्रीप्रभू त्यांची वाट बघत आहेत की माह्या नावे ब्राह्मण येईल, तो गुळ आणणार आहे, तो गुळ गोड आहे, म्हणून माहीमभट्टांची वाट बघतायत. म्हणजे माहीमभट्ट किती महत्वाचे आहेत. जे तर समळा जीवा अधिकार नाही त्या ठिकाणी माहीमभट्टाची वाट श्रीप्रभू स्वतः बघत आहेत. आपलं उलट सुरू आहे. आपण देवाची वाट बघत आहोत की देव येतील. आपलं कसं आहे, आरामात काम आहे की देव येतील आपल्याकडे, निळभट्टांकडे आले तसं, म्हणून आपण देवाची वाट बघत आहोत. पण याच्यात वेळ घालवू नका. माहीमभट्टांनी उलट केलेलं आहे, म्हणजे सुलटच केलेलं आहे की त्यांनी देवाची वाट नाही बघितली की देव येतील. ते म्हणाले आपणच देवाकडे जाऊ. आत्ता देव त्यांची वाट बघतायत. लक्षात घ्या, एकीकडे 2 टोकं आहेत. एकीकडे आपण देवाची वाट बघतो ते येतील, तिकडे देव वाट बघतात की ते येतील. तसं कधी कधी असं होतं की आपण कोणातरी फोन करतो, तो फोन कट होतो, परत ते करतात तिकडून, तो परत फोन कट होतो. मग दोघंही एकाच वेळेला फोन करतात तेव्हा दोघांची फोन लागत नाही. मग ते म्हणतात जाऊ दे, ते करत असतील, तो म्हणतो ते करत असतील, दोघंही फोन करत नाहीत. ते तसंच राहतं. मग तशा पद्धतीने इकडे आपण वाट बघतो देव येतील, तिकडे देव आपली निडळावर श्रीकर ठेवून आपली वाट बघतायत की हा येईल. कोणीही यायला तयार नाही. आता परमेश्वर तिकडून कधी येतील? जेव्हा तुम्ही एक पाऊल इथून पुढे टाकाल तेव्हा तिकडून परमेश्वर एक पाऊल पुढे टाकतील. तुम्ही जेवढं पावलं पुढे जाल तेवढे पावलं परमेश्वर पुढे येतील. आपण निळभट्ट भांडारेकर नाही की सगळे पावलं परमेश्वरच चालत येणार, एवढे आपण भाग्यवान नाही. आपल्याला 1 पाऊल, 2 पाऊल, 4 पाऊल पुढे टाकावं लागेल. कदाचित आपण 100 पावलं पुढे टाकू तेव्हा देव 1 पाऊल टाकतील, असंही होऊ शकतं. आमच्या आऊसांनी जेव्हा 1 पाऊल पुढे टाकलेलं आहे की आज स्वामींच्या भेटीला जायचं आहे, तेव्हा आमचे स्वामी सुद्धा इकडे तयारी करतात. आज नायकाशी सामोरे जायचं आहे, त्यांच्या स्वागतासाठी जायचं आहे. त्यांनी तिकडे तयारी केली, लगेच स्वामींनी इकडे तयारी केली. ते तिकडून निघाले, आमचे स्वामी इकडून निघालेले आहेत.
म्हणजे अशा पद्धतीने ही देवाणघेवाण झाली पाहिजे. नुसतंच घेवाण नाही चालणार, आपल्याला देवाण सुद्धा करावी लागेल, देवाला काहीतरी द्यावं लागेल. आणि माहीम भट्ट यांनी काय केली, देवाण केली. म्हणजे स्वतःचा देह, स्वतःचा जन्म, स्वतःचा वेळ हा देवाला अर्पण करण्यासाठी म्हणून ते निघाले. आणि त्यावेळी सोबतच गुळ सुद्धा अन्नदानाच्या रूपामध्ये त्यांनी नेलेला. म्हणजे स्वतःकडचं सर्वच त्यांनी काय केलेलं आहे, निरालंबी झाले गेले, देव वाट बघतायत. आणि देवाने गेल्या गेल्या स्वामी प्रसन्न झालेले आहेत. त्यांचा गुळ स्वामींनी स्वीकारला. आबाईसा आल्या, त्यांनी तो गुळ आतमध्ये नेऊन ठेवला आणि त्यांनी स्वतःची ओळख सांगितली, मी कोण आहे, काय आहे. आणि नंतर इथे चुलीची राख वगैरे, केर कचरा वगैरे मठातनं बाहेर टाकायची जी सेवा आहे ती मला द्या. म्हणजे एकेकाळी अहंकाराचा कचरा बाळगत असलेले माहीम भट्ट आमच्या स्वामींच्या संपर्कात आले. स्वामींनी सगळा तो कचरा त्यांचा काढून टाकला. आता तो जो कचरा होता तो त्यांचा अधपतनाकडे नेणारा होता, अयोग्यता वाढवणारा होता. परंतु श्री प्रभूंच्या संबंधित जो मठ आहे त्या मठातला केर कचरा किंवा ती चुलीची राख टाकण्याची जी सेवा घेतली त्याच्यामुळे त्यांची योग्यता वाढत गेली, अहंकार अजून अजून कमी होत गेला. किंबहुना तो त्यांच्यामध्ये शिल्लक राहिलेलाच नव्हता. असे हे माहीम भट्ट आणि एकीकडे आबाईसा आहेत, दोघही श्री प्रभूंच्या सेवेमध्ये अत्यंत उत्तम प्रकारे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अशामध्ये माहीम भट्टांची श्री प्रभूंच्या बाबत जी काही सेवा होती, मनापासून ती एक सेवा होती. त्यांची सेवेमध्ये 2-3 प्रकार मी बघितलेले आहेत. असं कशा कशा पद्धतीच्या सेवा असतात. काही सेवा लिमिटेड, मर्यादित असतात. मला पाणी वाढायला सांगितलं, बस झालं पाणी वाढून, मी दुसरं काम करणार नाही. किंवा एखादी व्यक्ती असते की मला झेपेल तेच काम मी निवडेन आणि तेच करेन, बाकीचं मी करणार नाही. काहींना असं आहे की त्यांना जी सेवा द्याल ती सेवा ते अविरत करत राहतात. स्वतःची सेवा करतात, स्वतःला दिलेली पण, दुसऱ्याला दिलेली ती पण सेवा ते पार पडत असतात. अशा प्रकारे मनापासून सेवा करणं त्या व्यक्तीकडे तुमचं लक्ष असतं. कुठल्याही सोहळ्यामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला 1-2 लोक असे नजरेस पडतात की तुमच्या ते नेहमी लक्षात राहतात की काय सेवा करत होते ते. तसं माहीम भट्टांचा जी काही सेवेचा भाव आहे, नुसतीच सेवा नाही, सेवा करतानाचा तो भाव पण असला पाहिजे. तो भाव सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर होता. ती धावपळ सुद्धा त्यांची ती बरोबर भट्टोबासांच्या लक्षात येत होती. आणि म्हणून ते म्हणतात की माहीम भट्टांना श्रीप्रभू दास्य वेगळे जो दाखवी. म्हणजे माहीम भट्ट काहीही जरी करत असतील तर ती श्रीप्रभूंची सेवाच असते. ते म्हणाले मी गावात जाऊन येतो तर ते श्रीप्रभूंसाठीच काहीतरी फुलं आणायला गेलेत, फळं आणायला गेलेत, काहीतरी व्यवस्था करायला गेलेले आहेत. ते कुठून तरी आलेले आहेत आणि बसलेले आहेत, तर ते सुद्धा श्रीप्रभूंची काहीतरी सेवा करूनच आलेले आहेत आणि बसलेले आहेत. म्हणजे त्या व्यतिरिक्त माहीम भट्टांचं कुठलंही स्वतःचं हालचाल नव्हती. कुठला जर का त्यांनी सोहनहाटामध्ये सराफाचं दुकान टाकलेलं होतं ते सुद्धा श्रीप्रभूंसाठीच. त्यातनं जे काही उत्पन्न यायचं ते सर्व श्रीप्रभूंच्या सेवेअर्थी ते अर्पण करायचे. म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टी आहेत, प्रत्येक विचार त्यांचा, प्रत्येक पाहणं, उठणं, बसणं, बोलणं, जी काय हालचाल असेल ती श्रीप्रभूंच्या सेवे वेगळी ती सेवा नसायची. यथा आमच्या स्वामींच्या सन्निधानी बाईसा होत्या. स्वामी म्हणतात की म्हातारी म्हणजे तमाचा मोठाळा पर एकची निकेची येणे विन. म्हणजे आमच्याशिवाय कुठलीच सेवा नाही, आमच्या आज्ञे वेगळ्या बाईसा नाहीत. बाईसांचं कुठलंही कार्य तुम्ही बघा ते आमच्या स्वामींच्या सेवेअर्थीच असायचं. मग ते स्वयंपाक बनवायचे स्वामींसाठीच, किंवा ते हातपाय धुती, तोंड धुती, सोवळे वस्त्र वेडीती, फक्त आमच्या स्वामींसाठीच. जेही कार्य आहे बाईसांचं ते सर्व स्वामींसाठी. कोणावर ओरडले तर स्वामींसाठीच ओरडायचे. उपलक्षणे इथे माहीम भट्टही असेच आहेत की आमच्या बाईसांसारखंच श्रीप्रभूंच्या सेवे व्यतिरिक्त माहीम भट्टांची कुठलीच हालचाल नव्हती. आणि म्हणून ते म्हणतात भट्टोबास की श्रीप्रभूंच्या दास्या वेगळे जो दाखवी त्यासी मी महावाक्य वाखानीन. आपला विषय सुरू होता की श्रीप्रभूंचं दास्य पण महत्त्वाचं आहे आणि महावाक्य सुद्धा महत्त्वाचं आहे. परंतु श्रीप्रभूंचं दास्य
कुणीही जावं त्याला घडावं असं नाही. तसं महावाक्य सुद्धा कुणालाही ऐकायला मिळावं आणि कुणालाही समजावं आणि कुणालाही सांगावं असं महावाक्य पण नाही. दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत, पण दोन्ही गोष्टी सहजासहजी उपलब्ध नाहीत. म्हणजे आता इथे कुणी माहीम भट्टांना सेवे वेगळंही दाखवू शकत नाही आणि कुणालाही महावाक्य ऐकण्याची संधी सुद्धा भट्टोबासांकडनं प्राप्त होणार नाही. दोन्ही गोष्टी दुर्लभ आहेत. एरवी म्हणजे भट्टोबास एखाद्यांना महावाक्य सांगतील त्याच्या योग्यतेनुसार, त्याच्या अर्थतेनुसार, परंतु या पैजेनुसार माहीम भट्टांना कोणीही श्रीप्रभू दासांवेळे बघूच शकत नाहीच. आणि त्याच्यामुळे त्या बदल्यात त्यांना महावाक्य ऐकायला मिळेल असं सुद्धा नाही. हे स्मृती श्री प्रभू गोसावी असता रिद्धपुरी जाणावी, ही जी स्मृती आहे, ही स्मृती म्हणजे स्मृती स्थळातल्या जेवढ्या काही स्मृत्या आहेत या सगळ्या श्री प्रभूजी बीजे केल्यानंतरच्या आहेत. म्हणजे जोपर्यंत आमचे स्वामी आहेत तोपर्यंतचं जे आहे ते लीळा चरित्र त्याला म्हटलं जातं. श्री प्रभू जोपर्यंत आहेत, श्री प्रभूंच्या सन्निधानी ज्या काही लीळा झालेल्या आहेत त्याला श्री प्रभू चरित्र किंवा श्री गोविंद प्रभू चरित्र नावाचा एक वेगळा ग्रंथ आहे. श्री लीळा चरित्र नावाचा ग्रंथ आहे, श्री प्रभू चरित्र नावाचा ग्रंथ आहे. आणि श्री प्रभूजी विजय केल्यानंतर जो ग्रंथ तयार झाला किंवा ज्या घटना घडल्या त्या घटना ज्या ग्रंथात नमूद आहेत त्याला स्मृतीस्थळ नावाचा ग्रंथ म्हणतात. स्मृतीस्थळामध्ये आमच्या श्री प्रभूंचा किंवा स्वामींचं सन्निधान, प्रत्यक्ष श्रीमूर्तीचं सन्निधान दिसणार नाही. श्री प्रभूजी विजय केल्यानंतर ज्या घटना घडल्या, ज्या काही आचरणयुक्त क्रिया आम्हाला बघायला मिळतात, वाचायला मिळतात, त्या ग्रंथाला स्मृतीस्थळ असं म्हटलं जातं. परंतु ही जी स्मृती आहे, ही जी घटना आहे, ही कशी आहे? ही श्री प्रभू असतानाची ती घटना आहे, परंतु ती त्या ठिकाणी टाकता आली नाही त्यांना. म्हणून त्यांनी नमूद केलं की हे स्मृती श्री गोसावी असता रिद्धपुरी जाणावी, चरित्री मांडिता न ये. चरित्रामध्ये ही मांडता आली नाही कारण त्याच्यात माहीम भट्टांची विशेषता आहे आणि माहीम भट्टांबद्दल बोलायचं आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ती मांडली नाही. आणि म्हणून इथे निंबा घातली म्हणजे निंब्याच्या संबंधित ज्या काही घटना आहेत, म्हणजे स्मृतीस्थळ आहे ज्याला आपण स्मृती म्हणतो, त्या स्मृतीस्थळामध्ये ही जी काही घटना आहे ती नमूद केलेली आहे, त्याचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. तर आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी स्मृतीस्थळातील 247 क्रमांकाची जी स्मृती आहे त्या स्मृतीचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत